गुएलिन बॅरे सिंड्रोममुळे चिंता वाढली आहे। राज्यामध्ये जीबीएसमुळे एकूण 5 बळी गेलेले आहेत। पुण्यामध्ये 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू झालाय। गुएलिन बॅरे सिंड्रोममुळे आता चिंता वाढलेली आहे। मृत्यूचं प्रमाण आता या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये 2 तर पिंपरी चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू झालाय। राज्यामध्ये एकूणच 5 जणांचा मृत्यू झालाय। राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 140 वर आहे, तर 111 रुग्ण हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यातील 45 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। जीबीएसचे 18 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, राज्यामध्ये जीबीएसचं प्रमाण आपण वाढताना पाहायला मिळतोय। 5 जणांचा आता बळी गेलेला आहे। नक्कीच नीलम, आणि त्यातल्या सर्वाधिक रुग्णसंख्या आहे ती पुणे जिल्ह्यातली पाहायला मिळते। कालही पुणे मध्ये एक रुग्णाचा जीबीएसच्या व्याधीमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे आणि आता एकूण पुणे जिल्ह्यातल्या मृत्यूंची संख्या पाहिली तर ती 3 झालेली आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा 2 मृत्यू या जीबीएसच्या आजारामुळे झालेले आहेत आणि त्यामुळे रुग्णसंख्या एकीकडे वाढत असताना आता मृत्यूंची संख्या सुद्धा आहे ती काही प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे चिंता वाढू लागलेली आहे। नागरिकांनी पाणी हे उकळून प्यावं अशा पद्धतीचं आवाहन आहे ते प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते। दूषित पाण्यामुळे खरं तर हा आजार आहे तो पसरतो असा सुद्धा निष्कर्ष आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या आहे ती सुद्धा वाढू लागलेली आहे। जवळपास 140 रुग्ण आहेत ते सध्या राज्यभरात झालेले आहेत, पण सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातले असलेल्या पाहायला मिळतात आणि 18 प्रशासनाकडून आता जणांवर पुण्यातील प्रशासनाकडून पालिकेकडून कशा प्रकारे खबरदारी घेण्यात येते त्या संदर्भात काय माहिती? खरं तर प्रशासनाकडून ज्या ज्या ठिकाणी वॉटर टँकर असेल किंवा विहिरीतनं पाणी पुरवठा केला जातो तिथे शुद्धीकरणाचं काम आहे ते सुद्धा हाती घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्रत्येक घरांचं सर्वेक्षण आहे ते आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केले जाते। ज्यांना ज्यांना याचे सिम्पटम्स आढळत असतील त्यांचे उपचार आहेत ते करायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत जवळपास लाखोंच्या व्यक्तींचं जे सर्वेक्षण आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये या जीबीएसचे रुग्ण आढळतात त्या बाधित क्षेत्रामध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी आहेत ते प्रत्येक नागरिकांची आरोग्य चाचणी आहेत ते सुद्धा करताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे ज्या ज्या भागामध्ये दूषित पाणी दिलं जाते तिथं सुद्धा शुद्ध पाणी देण्याचे प्रयत्न आहेत ते केले जातात। पण नागरिकांना एकच आवाहन केलं जात आहे की प्रत्येकाने पाणी हे स्वच्छ आणि उकळून प्यावं आणि त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।